ती अजून गॉडने फक्त टेररिस्टच ओपन केले. मेन माफियाला पण माफियाला माहित नाही की कोण माफिया आहे. इतकं कन्फ्युजिंग गेम आहे. माफ करतो. इथला जम्बलिंग मत करू. इथे जमलेल्या मंडळींपासून इथे जमलेला माझ्या तमाळ बोला गणपती बाप्पा. महाबळेश्वरला आलात आणि जर नॅप्रो गार्डनला नाही आलात काय महाबळेश्वरला प्रॉपर डिमार्टचा बिल सगळे फोटो काढल्यावर पडले. अखिल भारतीय फुकट चरणारी संघटना मॅप्रो गार्डनला आलात की सगळ्या गोष्टीची टेस्ट करायला मिळते. म्हणजे चॉकलेट्स असतील, त्यांचे कुकीज असतील, त्यांचे मिल्कशेक्स असतील. आणि आम्हीच नाही सगळेच फुकट खात आहेत, सगळे चरतायत. हॅलो बबडीज, माझं नाव सिद्धेश नेवसे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द वर्सटाईल सिद्धू. तर आजचा हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की हा व्लॉग आहे माफियाचा. आणि माफिया व्लॉगमध्ये मला तुम्हाला सर्वांना सांगायचं होतं की माफियामध्ये नियम काय असतात, माफिया हा गेम कसा खेळला जातो. सो बेसिकली माफिया गेममध्ये 4-5 नियम आहेत. त्याच्यामधला पहिला नियम की हा इंडोर की आउटडोर. तर हा इंडोर गेम आहे आणि हा कुणासोबत खेळावा, तर आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळ आणि सगळ्यात जवळचं म्हणजे सांगायला गेलं तर तुमच्या जवळचे जे तुमचे जुने मित्र असतात त्यांच्यासोबत जर तुम्ही हा गेम खेळला तर अतिउत्तम. दुसरा नियम असा आहे की काही देशांमध्ये कार्ड सोबत पण हा गेम खेळला जातो. तर कार्ड आपले जे पत्ते वगैरे असतात. तर आता हा जो गेम आहे आपल्या भारतामध्ये तरी अजून कार्डचा वगैरे गेम आता कोणी खेळला नाहीये. पण आपले जे चोर चिठ्ठ्या असतात किंवा आपल्या जे चिठ्ठ्या असतात, चिठ्ठ्यांवर आपण लिहून हा गेम खेळू शकतो. बरं, ह्या गेमसाठी किती प्लेयर्स लागतात, तर कमीत कमी 4, ज्याच्यामध्ये एक असतो गॉड म्हणजे देव, जो पूर्ण गेम हँडल करतो, ठरवतो की कसा गेम वळवायचा, कशी स्ट्रॅटेजी आखायची. मग ज्याच्यामध्ये त्याच्याकडे खूप सारे अधिकार असतात, जो गॉड. दुसरं सिटीजन काय करतो, तर सिटीजन हा नेहमी त्याची सिटी वाचवण्याचा प्रयत्न करतो. हे एक बेसिकली सिटी टाईप हा गेम आहे की सिटी असावी त्याच्यामध्ये, की जी सिटी सिटीजनकडून वाचवली जाते. तिसरा असतो माफिया. सो हा माफिया काय करतो, तर माफिया हा पूर्ण सिटीजनला मारायचा प्रयत्न करतो आणि स्वतः सिटीवर कब्जा करून घेतो. जर असं झालं तर माफिया गेम जिंकतो. आणि जर सिटीजन माफियाला भारी पडला आणि सगळे माफिया आउट झाले तर सिटीजन हा गेम जिंकतो. आणि लास्ट असतो तो म्हणजे पोलीस. आता इथे काय होतं, कमीत कमी 4 प्लेयर्स असतील तर गेम फार छोटा होऊन जातो आणि लगेच गेम संपतो. पण जर 8 किंवा 10 किंवा 12 प्लेयर्स असतील तर असा गेम रंगतो ना, तुम्हाला सांगतो, डेंजर. तुम्ही फक्त खेळा हो गेम हा. मी तर सांगतो की जवळचे मित्र किंवा नातेवाईक आणि भांडणं पाहिजेत. अशी जो शांत गेम खेळू शकतो ना, त्याच्याकडून हा गेमच खेळला जात नाही. कारण इथे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला फुल स्ट्रॅटेजी आखावी लागते. म्हणजे सपोज जर मी माफी आहे, आता जर सपोज मी माफी आहे आणि मी जर शांत राहिलो आणि हो मी माफी आहे, नाही मी सिटीजन आहे असं करत राहिलो तर मला प्रूव्ह करावं लागतं. जे बाकीचे जे गेमर्स आहेत ते प्लेयर्स विचारतात की तू कशावरून तू माफिया नाहीयेस, तू कशावरून सिटीजन आहे. आणि ऑब्व्हियसली ऍज अ माफिया मला प्रूव्ह करावंच लागणार की मी सिटीजन आहे म्हणून. जर मी माफिया म्हणून जर हारलो की बाबा नाही मी सिटीजन आहे आणि मी कुठेतरी त्यांना सांगायला किंवा त्यांना कन्व्हिन्स करायला जर मी वीक पडलो तर ऑब्व्हियसली मी वोटिंग होणार आणि वोटिंगमध्ये कळून चुकणार की मी माफिया आहे आणि मी बाहेर पडणार. मग असं सपोज जर 10 किंवा 12 प्लेयर्स असतील आणि त्याच्यामध्ये जर 3 माफिया आहेत आणि 3 माफियामध्ये एक करून जर ते आउट झाले तर ऑब्व्हियसली गेम सिटीजन जिंकणार. त्यामुळे जेव्हा गॉड तुम्हाला सांगतो, सिटी वेकअप करतो आणि सिटी वेकअप केल्यानंतर तो पहिल्यांदा बघतो की कोण माफिया आहे. सो बेसिकली 3 माफिया असतात ना, त्या तिघांना कळून जातं की आपण सपोज मी इथे बसलोय आणि 2 माफिया माझ्या बाजूला बसलेले आहेत किंवा लांब बसलेले आहेत, तर मला कळतं हा एक माफिया आणि हा पण एक माफिया आहे. सो आम्ही तिघे बाकी इतर प्लेयर्सला न कळू देता आम्ही गेम पुढे नेण्याचा प्रयत्न करतो.
इथे ह्या गेममध्ये सिटीजनला कधी वेग केलं जात नाही, कारण सिटीजनला कळलं की आम्ही सगळे सिटीजन आहे, तर त्यांना लगेच कळून चुकतं की माफिया कोण आहे, पोलीस कोण आहे, डॉक्टर कोण आहे. आता जसं गेम प्लेयर्स वाढतील, म्हणजे सपोज डॉक्टर आला, पोलीस आला, तर हे लोक त्यांना सपोर्ट करण्यासाठी असतात सिटीजन्सला. जसं की डॉक्टर एक लाईफलाईन देऊ शकतो कुठल्याही म्हणजे सिटीजनला. आता जर सपोज एखादा सिटीजन मी मारतोय, ॲज अ माफिया म्हणून जर मी मारतोय आणि त्यावेळेस वोटिंग झालं आणि वोटिंग झाल्यानंतर वोटिंगमध्ये सगळ्यांना स्लीप केलं जातं. स्लीप केल्यानंतर तिथे मी जर डॉक्टरला वेक करून विचारलं की बाबा हा सिटीजन आहे, ह्याला वाचवायचं का, आणि डॉक्टर जर हो बोलला तर त्याला वाचवलं जातं. डॉक्टर जर नाही बोलला तर त्याला मारलं जातं. सो ऑब्व्हियसली डॉक्टर नाही बोलतच नाही, डॉक्टर हो बोलतो. बट ही सेम लाईफलाईन डॉक्टरला कधीच लागू होत नाही. डॉक्टर जर कन्व्हिन्स करायला वीक पडला की मी डॉक्टर आहे, तर डॉक्टर पण मरू शकतो. सेम ॲज अ पोलीस. हा इथे गेम काय होऊ शकतो, जर पोलीस बोलला की मी पोलीस आहे, एखादा सपोज माझ्याकडे पोलिसाची चिठ्ठी आली आणि मी बोललो की नाही मी पोलीस आहे, आणि जर मला माहिती आहे की माझ्या चिठ्ठीमध्ये पोलीस लिहिलेलं आहे, बट दुसरा कोणी व्यक्ती जर बोलतोय की नाही मी पण पोलीस आहे, तर मला कळून चुकणार की हा नक्की सिटीजन नाही, पण हा माफिया आहे. मग आता इथे मी बाकी सिटीजनला किंवा बाकी प्लेयर्सला मी कन्व्हिन्स केलं पाहिजे आणि मी सांगितलं पाहिजे की मी पोलीस आहे, हा नक्कीच माफिया आहे. मग याच्यामध्ये हळूहळू गेम पुढे जायला लागतो. आणि आता पुढचा गेम काय असतो तो तुम्ही आता व्लॉगमध्ये बघा. जसं असं गेम पुढे जाईल तसंच तुम्हाला मी माहिती देत जाईल की काय काय कसे कसे डाव चेंज होतात. आता बेसिकली आम्ही 4 ते 5 डाव खेळलो होतो त्या रात्री. तर खूप सारे फुटेज मी एकत्र करून त्याच्यामध्ये ती व्यवस्थित बांधायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की माफिया गेम कसा असतो, कसा खेळला जातो. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला हा गेम कळेल. तसं नाही फायनल पण वोटिंग फायनल वोटिंग म्हणलं की मी तुम्हाला तुझं फायनल वोटिंग सांग. एक अरे मला डिपेंड सिद्धेश. ट्रान्सपोर्ट दिलाय. नाही संपलं झालं, सर. झालं. सिद्धेश एक कधी? तुझं बोल. मी ठरवतो एक तू बोल 2 हा. सिद्धेश 2 अपर्णा 1 नाही. 2 गेले 3 गेम मला सिटीजनची चीट आल्यामुळे आणि आता पुन्हा ह्या चौथ्या गेमला सुद्धा मला सिटीजनचीच चीट आल्यामुळे मला त्या बाकीच्या सगळ्या प्लेयर्सला डिफेंड करणं आणि कन्व्हिन्स करणं फार अवघड जात आहे. वोट फिक्स आहे माझा ताई. 4-4. 4 5 5 4 सहा. 6 4 4-4. 6 4. मला एक Last सांगा previous आता game. आपण सिद्धेशला आणि अपर्णाला चान्स द्यायचा आहे का? नाही. द्यायचं आहे. दोन कुणी द्यायचं आहे? ए, दोन थांबा team थांबा ला थांबा. मग शेवटी ताईने डिफेंड केलं, तुम्ही अजून डिफेंड केलंच नाहीये. मी कधी बरं, defend पहिल्यांदा केलं? तू डिफेंड कर मग ती करेल. पहिली गोष्ट, मला तुम्ही कुठल्या गोष्टीवर वोटिंग करता मला एवढं सांगा का. मी फक्त एका स्टेटमेंट वरून तुला फक्त वोट करतोय, ह्यांचा कोणाचा काही संबंध नाही. मी फक्त माझं वोटिंग सांगतोय. अनलेस अँटिल तुला जर वाटते तू सिटीजन आहेस, तू प्रूव्ह कर, मला काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर तो पण प्रूव्ह करेल. मी प्रूव्ह करतो ना, मी काहीच प्रॉब्लेम नाही. आता ती कन्व्हिन्स केलं थोडंसं, मला पण कन्व्हिन्स होतंय. दोघा कुणाला आपलं वोटिंग बदलायचंय का? मी सांगतो. ताई आणि सिद्धेश सोडून. पहिली गोष्ट जेव्हा इथे ताईपेक्षा मला कमी वोटिंग आहे, स्टील मला डिफेंड करावं लागतंय. कारण जसं ताईला हे लोक बाहेर काढतील तसं लगेच ते माझ्याकडे वळतील. मी सिटीजन, ऍज अ सिटीजन माझं पहिलं वोटिंग फक्त ताईला होतं. आता जर ताई आउट झाली लगेच माझ्यावर येऊ नका, हे मी क्लिअर करतो. तुमचं वोटिंग तुमचं ठेवा, विचारणार होतो. तुमचं वोटिंग तुमचं ठेवा. मी अजून सांगतोय. सिटीजन आहे मी सिटी स्लिप्स. ताई डॉक्टर असून सुद्धा ताईला व्यवस्थित डिफेंड न करता आल्यामुळे आणि एक ॲज अ सिटीजन तिला प्रूव्ह न करता आल्यामुळे ती ह्या गेममधून लगेच बाहेर पडली गेली. डॉक्टर क्लोज युअर आईज. सिटी वेकअप. डॉक्टर डाईड. काय रे यार, डॉक्टर होतो डॉक्टर. तू बोलू नको आता, संपला विषय. ते त्यांचं ते पण plan. डॉक्टर मी मान्य आहे ना. आहे. एक ऑप्शन नाही दिलास तू. ऐक स्वतःच्या ना. against करतायत. तू स्वतःच्या स्वतःला नाही करू शकत रे. आणि विषय जेव्हा आहे ना- मिटला, तू बोलायचं ना एकही शब्द, बाकीचं त्यांचं ते त्यामुळे बघतील. बरं. सिटीजन त्यामुळे ती सिटीजन ऐका ना, सिम्पल डॉक्टर. ऐका की असं आणि अजून एक मग मुद्दा काय सांगतो डॉक्टर मी. म्हणायचं मी डॉक्टर आहे म्हणून. नाही, हो, 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 ऐकत नाही. तुला मारू शकतच नाही कोणी. काही मॅम, पोलीस आता पोलीस तर टेररिस्ट आहे, पण डॉक्टरला अगेन्स्ट कोण नाहीये. तू बोलू शकतेस, तू बोलू शकली असती मी डॉक्टर आहे, आणि तुझ्या ऑपोजिटला आम्हाला कळलं असतं की डॉक्टर दुसरं कोण नाहीये. सिंपल गोष्ट आहे यार. थांबा, ऐका. साधी गोष्ट आहे. हे थांब, माझी हे थांब, चूक हे नव्हती, थांब. मला उडवलेलं. अरे ते घाबरेल त्याला. नाही घाबरत, त्याच्यात काय असतं? मी तुला श्रेयस आहे. मी सांगितलं. श्रेयस आपल्या
हे टेररिस्ट वाटते My name is Khan. राशी And I am not terrorist. लगेच वाटतात ऍट द पॉइंट पण जास्त आता जगात येतोय ना भार ते तुझ्यावर येतोय मग तो भार असा घेर असा ढकल Simple. असा का करते असा ढकल तो राशी घेर असा कर ही राशी हे वोटिंग आहे. सिटी स्लिप्स सिटी स्लिप्स सिटी स्लिप्स टेररिस्ट प्लेयर्स जास्त असल्यामुळे एक चीट आम्ही टेररिस्ट नावाची काढली होती, जी चीट सिद्धीकडे गेली होती आणि तिने शेवटपर्यंत कळू दिलं नाही की ती टेररिस्ट होती आणि हा गेम शेवटी तीच जिंकली. म्हणजेच आम्ही सिटीजन हरलो आणि माफिया टीम विन झाली. आजच्या थोडक्यात करू पण दणक्यात वाजू या डोक्यात नारळ टाक मनु उर्फ संस्कृती मनु उर्फ मने. यांचं आपल्या मित्रमंडळाकडून आणि आपल्या नवीन मेंबरकडून आपण त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचं अभिनंदन करू. उर्फ असं मला तुम्ही सगळं करावं कळलंय. असं मला वाटतंय. मन्या गोरे. मॅनेजर म्हणू ट्रिप यशस्वी केल्याबद्दल तुझं काय मत आहे? ट्रिपची मॅनेजर आमची मनू होती आणि मनूने खूप चांगल्या पद्धतीने ट्रिप हँडल केली. तुला काय वाटतंय, कसं वाटतंय जरा सांग, रिव्ह्यू दे. एवढा नेक्स्ट टाइम म्हणून पुढची ट्रिप फ्री मध्ये स्पॉन्सर करावी. एवढी म्हणून आमची श्रीमंत आहे की आम्हाला कमवायला लागले ते स्वतः अरे चला बाय बाय थँक्यू सो मच. सो फायनली गाईज हा ब्लॉग खूप जास्त धमाकेदार झाला. मी फायनली खूप खुश आहे कारण मला जो आत्तापर्यंत ब्लॉग एक्सपेक्टेड होता तसा हा ब्लॉग झालेला आहे. जी मजा मस्ती गेम्स किंवा फॅमिलीसोबत जर आउटिंग केलं तर आपण काय काय करू शकतो. आणि हे रिसॉर्ट एक नंबर, चुम्मा रिसॉर्ट एक नंबर तुम्हाला सांगतो. खूप भारी रिसॉर्ट आहे, व्ह्यू पण खूप मस्त आहे. नो डाऊट इथून डायरेक्ट व्हॅलीज त्या की जर तुम्ही बघाल तर तुम्हाला दाखवू शकतो. तर आता रिटर्न जर्नी आहे. पाचगणीला असल्यामुळे इथून आता नायगाव हार्डली 1 तासावर आहे. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे कारण माफिया आणि दुसरं दमशराज हे खेळताना त्याचं खूप फुटेज निघालं आणि ते खूप म्हणजे आम्ही अनएक्सपेक्टेडली इतकी मजा केली. मला वाटलं नव्हतं की एवढे सगळे आमच्यातले पण कलाकार असतील. बट मला आता भारी वाटते की जो व्लॉग मी आत्तापर्यंत करायचा प्रयत्न करत होतो तसा व्लॉग मला फायनली मिळाला आहे. आणि नक्कीच हा व्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्लॉग जर आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि सगळ्यांना बघायला लावा. थँक्यू सो मच.